नमस्कार, मी डोंबिवलीकर सपना. मित्रांनो, काल एक मी व्हिडिओ बनवलेला की नवरा बायकोचे नाते कसे असावे, नाही का. सो एका ताईनं तो व्हिडिओ एवढा आवडला की ताई म्हणते की खरोखर सपना तो खूप सुंदर असा व्हिडिओ बनवलेला आहे, मोटिवेशनल आहे, काहीतरी खूप घेण्यासारखं आहे. कारण आत्ताच्या जनरेशन मध्ये ते चाललेलं आहे. ते खूप सारे आपले स्त्रिया असतात त्या फसून जातात त्यामध्ये. असाच अजून एक व्हिडिओ बनव. सो मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की कसं माहितीये का, की जेव्हा आपण बाहेर जॉबला जातो, घरामधले आपले प्रॉब्लेम असतात, बाहेरचे प्रॉब्लेम असतात, बाई खूप डिस्टर्ब झालेली असते, नाही का. मग एखादा व्यक्ती तिला भेटतो किंवा एखाद्या व्यक्तीला ती स्त्री भेटते. मग दोघांचं संभाषण चालू होतं. त्यांचं जेवढं जे घरचे प्रॉब्लेम असतात, स्वतःचे प्रॉब्लेम असतात, ते एकमेकांशी शेअर करतात, नाही का. आणि मग करता करता त्यांना असं वाटतं की आपल्यामध्ये प्रेम झालं. मग त्यांची चॅटिंग वगैरे सगळं बोलणं काही सुरू होतं. म्हणजे लोक मेसेज पण करतात, नाही का, किंवा मग ते सगळ्यांसमोर आणतात. पुरुष त्या स्त्रीला बोलतो, नाही का, फोन करून की अरे यार, माझ्या घरी माहिती पडलेलं आहे, आता माझी बायको काही मला ठेवणार नाही, डायरेक्ट डिवोर्सच घेणार. तर मला मुलं पण आहे, सो माझ्या मुलांना तू बघणार का, मी माझ्या बायकोला डिवोर्स देते, नाही का. मग समोरची ती व्यक्ती पण अट्रॅक्ट झालेली असते ना पूर्ण. मी तुम्हाला कालच सांगितलं की हे प्रेम वगैरे काहीच नसतं मित्रांनो, हे फक्त अट्रॅक्शन असतं. ते आपल्या दुसऱ्यासोबत झालेलं असतं. प्रेम आपल्याला एकदाच होतं. आणि मग ती पण व्यक्ती लगेच तयार होती, नाही का. माझ्या नवऱ्याला पण माहिती पडलंय, मग मला पण तो आता डिवोर्स देईल ना, मग आपण लग्न करू, नाही का. मग मी पण त्याच्याकडे डिवोर्स घेते, मी तुझ्या मुलाला सांभाळेल, सगळं सांभाळेल. पण एक तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, की आपल्याला त्या दोघांबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल एकच बाजू माहिती असते. तो व्यक्ती कसा आहे, तो कुठे राहतो किंवा काय करतो, ठीक आहे, ते पण तुम्हाला त्याने सांगितलं असेल कुठे राहतो वगैरे. पण त्या व्यक्तीबद्दल अजून काही जे माहिती पाहिजे तुम्हाला, ते माहिती नसेल ना. मग तुम्हाला तो एवढा बोलतो की मी माझी बायको डिवोर्स घेणार आहे, आता ती डिवोर्स मागते. सो त्याला तुम्ही पहिले बोला की तुझ्या बायकोकडून तू डिवोर्स आण, नाहीतर मी माझ्या संसारातून निघते. कारण तिला पण मुलं असतात, तिला पण नवरा असतो. पण त्या एक्सप्रेशन मुले किंवा फिजिकल रिलेशन बनण्यासाठी किंवा त्यामध्ये घुसण्यासाठी ना, हे सगळं चाललेलं असतं. प्रेम वगैरे ते काहीच नसतं. त्यांना वाटतं की आपण प्रेम करतो, नाही का, आपलं प्रेम झालेलं आहे, आपण आता सोबत राहू, आपल्या फॅमिलीला सोडून देऊ. पण असं काहीच नसतं मित्रांनो. सो त्याला पहिले तुम्ही बोला की तू तुझ्या बायकोला जो डायव्होर्स देशील ना, तो डायव्होर्स घेऊ नये माझ्यापर्यंत, मग मी माझ्या परिवाराला सोडते आणि माझ्या नवऱ्याला यायला सोडते. सो मी मैत्रिणीनं, तुम्ही असं काहीच करू नका, नाही का. त्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. अशा व्यक्ती भरपूर असतात ज्या आपल्याला आयुष्यातून उठवतात किंवा आपल्या संसार सोडायला मजबूर करतात. पहिले तुम्ही तुमच्या पार्टनरशी जे पण काय असू द्या, ते तुम्ही सविस्तर बोला. किती भांडणं असू द्या, तुमच्या पार्टनरला विश्वासामध्ये घ्या आणि तुमच्या मुलांचा पण विचार करा. अशाचा विचार तुम्ही सोडून द्या आणि अशा माणसाच्या सांगण्यावरून तुम्ही फसू नका, नाही का. आपलं रिलेशनशिप किती वर्षाचं असतं, आपल्या नवरा बायकोचं प्रेम किती वर्षाचं असतं. आपण काट्याकुट्यातून संसार केलेला असतो, त्यामध्ये भरपूर अडचणी येतात, आपली भांडणंही होतात. त्यासाठी हे डायव्होर्स वगैरे काही जरुरी नाही ना मित्रांनो. त्यासाठी तुम्ही विचार करा आणि तुमच्या पार्टनरसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशा नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.